नमस्कार मित्रांनो. आता आपण बागलकोट जिल्ह्यातल्या जमखंडी तालुक्यात असलेल्या शुरपाली या गावातल्या लक्ष्मी नरसिंहाच्या देवळात आलेलो आहोत. हे अतिशय जुनं देऊळ आहे आणि खूप सुंदर देऊळ आहे. आता आपण त्याचं दर्शन घेऊया, पण त्याचबरोबर मी या देवळाची थोडी माहिती देणार आहे. तुम्हाला असं दिसत असेल की या देवळाच्या चारू बाजूंना भिंती दिसत आहेत. या भिंती अगदी मोठ्या उंच भिंती आहेत आणि धरणासारख्या भिंती आहेत. तर त्याचं कारण म्हणजे हे जे मंदिर आहे ते अगदी कृष्णा नदीच्या काठावर आहे. पूर्वी जेव्हा या भिंती नव्हत्या तेव्हा कृष्णेचं पाणी दिसायचं किंवा वरनं खालती जाऊन कृष्णेच्या पाण्यात पाय बुडवून बसता यायचं किंवा आंघोळीला जाता यायचं. पण आता इथे जवळ असलेल्या अलमट्टी धरणाच्या भिंती म्हणजे धरणाची जी भिंतीची उंची आहे ती वाढवलेली आहे आणि त्यामुळे हे जो पाण्याचा जो साठा आहे तो वाढतो पावसाळ्यात आणि हे मंदिर पूर्णपणे पाण्यात जातं. तर मंदिराचा पाण्यापासून बचाव व्हावा म्हणून या भिंती बांधल्या आहेत आणि जवळपास एक छोटं धरण बांधल्यासारखंच आहे आणि त्यामुळे नदीचे पाणी हे देवळात येत नाही. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि लक्ष्मी नरसिंहाचं दर्शन घेऊया. हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. इथून आपण आत येतो आणि आत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे एक छोटे मारुतीचे देऊळ आहे आणि गंमत म्हणजे या देवळाच्या मागच्या बाजूला लक्ष्मी नरसिंहाचं देऊळ आहे. इथे एक अतिशय सुंदर रामाचं देऊळ आहे. तर आपण आतमध्ये जाऊन रामाचं पण दर्शन घेऊया. ही सुंदर रामाची मूर्ती. आता आपण हे लक्ष्मी नरसिंहाचं दर्शन घेऊया. काही पूजेची तयारी चालू आहे त्यामुळे मूर्तीला सजवण्यात येत आहे आणि तुम्हाला दिसत असेल की हे लक्ष्मी नरसिंहाचं देऊळ आहे. इथे बाजूला एक पिंपळाचं झाड आहे. त्याचं दरवेळी दर काही वर्षातनं हे पिंपळाच्या झाडाची एक फांदी तुटते आणि बाजूला असलेल्या ह्या जमिनीतून या मूर्त्या काही बाहेर आलेल्या आहेत. तर ते पण एक त्याच्या बऱ्याचशा अध्यायिका आहेत पण म्हणजे खऱ्या खोट्या आपल्याला माहीत नाही. नंतर ह्या भिंतीच्या बाजूंनी व्हीलचेअर जाण्यासाठी हा जिना केलेला आहे. त्याच्याबद्दल व्हीलचेअरवरनं वृद्ध लोकांना येता जाता यावं म्हणून इथे खालती शंकराची पिंड आणि गणपतीचं एक छोटंसं देऊळ आहे. आपण खालती जायचा प्रयत्न करूया. तर हे शंकराची पिंड आणि नंदी आणि इथे हे छोटंसं गणपतीचं देऊळ. तुमच्या एक लक्षात येईल की या देवळाचा प्रवेशद्वार इकडनं आहे पण मूर्ती या बाजूला आहे आणि त्यामुळे जी मूर्तीची आपण जेव्हा आत येत असतो तेव्हा मूर्तीची पाठ असते आणि इथून देवळाचं एंट्रन्स आहे आणि इकडनं याच्या पलीकडे कृष्णा नदीचा मोठा प्रवाह आहे. आपण आता तिकडे जाऊन बघूया की नदी कशी आहे आणि पूर्वी देऊळ कसं असेल ते. मी जसं म्हणालो तसं हा देवळाचा प्रवेशद्वार आहे आणि ह्या भिंतींच्या पलीकडून आपण आत येतो आणि हा जिना आणि हा एक छोटा पूल बांधला आहे साधारणपणे 100-150 मीटरचा की जो थेट गावात जातो. इथे पण एक छोटंसं देऊळ आहे आणि हा इकडनं जिना खालती जायला आणि हे कृष्णा नदीचे मोठे पात्र आणि त्याचे विहंगम दृश्य. तर आता आपण कृष्णा नदीच्या पात्रापाशी जाऊया आणि ते कसं दिसतं ते बघूया. आता आपण कृष्णा नदीपाशी आलेलो आहोत आणि हे बाजूला ती देवळाची भिंत. हे असा लांबचा लांब प्रवाह आणि म्हणजे मी बघितलं आहे तोपर्यंत हे पाणी पावसाळ्यात जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा थोडंसं
पूर परिस्थिती असते तेव्हा आपण जिथे हा पूल थांबतो त्याच्या पण पुढे पाणी येतं आणि इथे मला वाटतं एका ठिकाणी हा जो रंग भिंतीचा वेगळा दिसतो आहे हे तिथपर्यंत पाणी असतं आणि हा नदीचा सुंदर प्रवाह आणि हे समोर जो देऊळ दिसतं आहे म्हणजे ही जी भिंत दिसते आहे त्याच्या आपण समजा डावीकडे गेलो ना नदीमध्ये तर तिथून वरती बघितल्यानंतर आपल्याला देऊळ दिसेल किंवा पूर्वी तिथून पायऱ्या होत्या आणि तिथून थेट दर्शनासाठी वरती जाता यायचं. तर असे हे सुंदर दृश्य. तर कोणाला इथे दर्शनासाठी यायचं असेल तर हे शुरपाली गाव जमखंडीच्या जवळ आहे आणि खूप छोटेसे खेडे आहे पण देऊळ खूप सुंदर आहे. इथे डिसेंबरमध्ये कार्तिक उत्सव असतो आणि एप्रिलमध्ये नरसिंह जयंतीचा उत्सव असतो. तर रात्री इथे नदीमध्ये नाव असते, नावेमध्ये दिवे लावलेले असतात आणि नदीमध्ये नाव घेऊन नदीत एक छोटं देऊळ आहे जे पाण्याखालती असतं, त्यातला प्रदक्षिणा घातल्या जातात. देवाची मूर्ती बोटीमध्ये आणली जाते, नावेमध्ये आणली जाते आणि तिथे त्याची पूजा केली जाते आणि ते छान उत्सव असतो. तर आपण त्याचा पण आज संध्याकाळी व्हिडिओ तयार करून सर्वांना दाखवूया. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद.